त्यांचा आज खास करून कौतुक करावं असं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी दिवस रात्र मेहनत केली अशा सगळ्या तमाम कार्यकर्त्यांचं जोरदार टाळ्यात स्वागत करायचं आहे। खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास लिहू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं ना इतिहास विसरू शकत नाही, हा एक इतिहास आहे। काय होतं त्या काळात? अशा काळात शेतीचं पुरेसं ज्ञान नव्हतं, विज्ञान तंत्रज्ञान नव्हतं, भाषा अवगत नव्हती। अशा परिस्थितीमध्ये आपल्या महर्षी वाल्मिकीने रामायण लिहिलं। ते आपल्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचं चरित्र लिहून काढलं। म्हणून ते किती अभ्यासात किती हुशार असतील, किती तज्ञ असतील आपल्याला कळतं। असे आपल्या महर्षी वाल्मिकीचं अनेक लोकांनी प्रचार करताना अनेक ग्रंथकथा प्रचलित केल्या आहेत। त्यातलं वाल्मिकी रामायण वेगळं म्हणतं, मनुस्मृती वेगळं म्हणतं, तर अध्यात्म रामायण वेगळं म्हणतं, तर स्कंद पुराण वेगळंच म्हणतं। अशा परिस्थितीमध्ये आपल्या महर्षी वाल्मिकांना अनेक लोकांनी अनेक पद्धतीने वाटून नवनवीन पद्धतीने संबोधित केलं आहे। असे आपल्या महर्षी वाल्मिकीचं मी जास्त खोलात जात नाही, फक्त त्यांचा नावाचा अर्थ सांगतो। आदिकवी महर्षी वाल्मिकी ऋषी। आदिकवी म्हणजे काय? जगात सगळ्यात प्रथम संस्कृत मध्ये महाकाव्य लिहिणारा महर्षी वाल्मिकी। कारण की त्या अगोदर जगात कोणाला संस्कृतचा अ ब क सुद्धा माहित नव्हता। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी भाषेचं ज्ञान कमी असताना देखील त्यांनी संस्कृत मध्ये रामायण लिहून टाकलं, म्हणून त्यांना आदिकवी जोडतात। कारण की जगातल्या कुठल्याही कवीला आदिकवी जोडत नाही, फक्त त्यांना जोडलं जातं। का? तर त्यांनी भलं मोठं एवढं रामायण लिहून काढलं म्हणून। आणि वाल्मिकी बरोबर वाली अधिक मिती याचा अपभ्रंश होऊन वाल्मिकी असा शब्द तयार होतो। वाली म्हणजे काय? तर वाली म्हणजे पालक, वाली म्हणजे काय? तर रक्षक, वाली म्हणजे काय? तर संरक्षक, आणि मिती म्हणजे माती, तर मातीचा संरक्षण करणारा, मातीचा पालक, मातीचा वाली या अर्थाने होतो। आपण बोलतो ना कोणालाही की तुझा वाली कोण आहे, म्हणजेच काय? तर तुझा पालक कोण आहे, या अर्थाने आपल्या महर्षी वाल्मिकीचा अर्थ होतो।